लग्नाच्या पहिल्या दिवशी तिच्या डोळ्यात स्वप्न होती. हातात मेहंदी अजून सुकली नव्हती आणि मनात त्याच्यासोबतचं आयुष्य रंगवलेलं होतं. तोही त्या दिवशी खूप प्रेमळ वाटत होता. तिच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होता. तू आता माझं सगळं काही आहेस असं म्हणत तिचा हात धरून भविष्यातल्या सुंदर दिवसाची आशा दाखवत होता. पण दिवस जसे जसे गेले तसं तसं तो बदलायला लागला. सुरुवातीला लहान सहान गोष्टीवर चिडचिड करायचा. हे नीट का नाही केलंस? तुला काही कळत नाही का? अशा शब्दांनी तिचं मन दुखवायला लागला. तिला वाटलं कामाचा ताण असेल म्हणून ती शांत राहिली. पण नंतर त्याच बोलणं आणखीन कठोर होत गेलं. तो उशिरा घरी यायला लागला. फोनवर कुणाशी तरी हसत बोलायचा. पण तिच्याशी मात्र दोन शब्दही प्रेमाने बोलत नव्हता. ती विचारायची तर उलट तिच्यावर राग काढायचा. तुला माझ्यावर विश्वास नाही का? असं म्हणून तिच्याच भावनांना दोष द्यायचा. ती रात्री उशिरापर्यंत त्याची वाट बघत बसायची. पण तो येऊन थेट झोपायचा. तिच्या डोळ्यातले अश्रू त्याला दिसायचेच नाहीत. एकेकाळी तिचं कौतुक करणारा तो आता तिच्यात फक्त चुका शोधायचा. तू बदललीस असं तो म्हणायचा. पण खरं तर तोच बदलला होता. तिचं हसणं हरवलं. तिचं बोलणं कमी झालं. घरात असूनही ती एकटी पडली. तिने कित्येकदा त्याच्याशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केला. आपण आधीसारखे का नाही राहिलो? पण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. किंवा कदाचित त्याला उत्तर द्यायचंच नव्हतं. एक दिवस तिला त्याच्या फोनमध्ये काही मेसेजेस दिसले. पुन्हा दुसऱ्या स्त्री सोबतचे, प्रेमाने भरलेले, जसे कधी तो तिच्याशी बोलायचा. तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने त्याला विचारलं तर तो संतापला. तुला माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसायचं नाही असं म्हणत तिला दोषी ठरवलं. त्या रात्री ती खूप रडली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिने स्वतःला सावरलं. तिला समजलं की ती ज्या माणसावर प्रेम करत होती तो आता तसाच राहिलेला नाही. तिने स्वतःसाठी जगायचे ठरवलं. हळूहळू तिने स्वतःचं आयुष्य उभं करायला सुरुवात केली. स्वतःच्या आवडी शोधल्या, कामाला लागली, स्वतःवर प्रेम करायला शिकली आणि एक दिवस तो माणूस तिच्याकडे पाहत राहिला. कारण तिच्यावर तो कधी हुकूम चालवायचा. ती आता मजबूत बनली होती. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते तर आत्मविश्वास होता. आणि त्याला तेव्हा जाणवलं की त्याने काय गमावलं. पण तेव्हा खूप उशीर झाला होता. कारण ती आता कोणाची वाट बघणारी नव्हती. ती स्वतःसाठी जगणारी बनली होती. पण तिची गोष्ट इथे संपली नाही. कारण ज्या दिवशी तिने स्वतःसाठी जगायचं ठरवलं त्या दिवसापासून तिचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. ती आता सकाळी उठताना कोणाच्या मूडवर अवलंबून नव्हती तर स्वतःच्या स्वप्नांसाठी उठायची. तिने एक छोटीशी नोकरी सुरू केली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. लोकांचे प्रश्न, नातेवाईकांची टोमणे, बायकोने घराबाहेर काम करायचं असे बोल तिच्या कानावर पडायचे. पण ती शांत राहिली. कारण तिला आता माहित होतं की तिला कोणाला काही सिद्ध करायचं नाही, फक्त स्वतःला उभं करायचं आहे. दरम्यान तो मात्र अजूनही तसाच होता. कधी घरात कधी बाहेर. तिच्या आयुष्याशी त्याला काही घेणं देणं उरलं नव्हतं. पण एक दिवस असं काही घडलं ज्याने सगळं बदललं. तिच्या ऑफिसमध्ये तिला एक मोठी संधी मिळाली. तिच्या मेहनतीची दखल घेत तिला प्रमोशन देण्यात आलं. त्या दिवशी ती खूप आनंदी होती. पण हा आनंद शेअर करायला तिच्याकडे कोणीच नव्हतं. ती घरी आली तेव्हा तो सोफ्यावर बसून फोनमध्ये गुंतलेला होता. तिने हळूच सांगितलं, मला प्रमोशन मिळालं. तो फक्त एवढंच म्हणाला, ठीक आहे, आणि पुन्हा फोनमध्ये गुंतला. त्या क्षणी तिला सगळं स्पष्ट झालं. ती ज्या माणसाकडून कधी प्रेम, आधार आणि आनंद शोधत होती तो आता तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी झाला होता. त्या रात्री तिने एक मोठा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने त्याच्या समोर शांतपणे सांगितलं, मी आता इथून जात आहे. तो सुरुवातीला हसला. त्याला वाटलं ती नेहमीसारखीच बोलते. पण जेव्हा तिने तिचं सामान बांधायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची भावनाच बदलली. तू खरंच जात आहेस? त्याने विचारलं. ती फक्त एवढंच म्हणाली, हो, कारण आता मला स्वतःला हरवायचं नाही. त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. ती घराबाहेर पडली
आणि पहिल्यांदाच तिला स्वतःचा श्वास मोकळा वाटला. दिवस गेले, महिन्यांनी रूप घेतलं. तिचं आयुष्य आता स्थिर होत होतं. ती स्वतःच्या पायावर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता. आणि एक दिवस अचानक तो तिच्या समोर आला. पूर्वीसारखा नाही, तर खूप बदललेला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. मला माफ कर, तो म्हणाला. मला कळलंय मी काय गमावलं. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. काही क्षणासाठी तिच्या मनात जुन्या आठवणी डोकावल्या. पण आता ती तीच नव्हती. तिने हलकस हसत उत्तर दिलं, तू मला नाही, स्वतःलाच गमावलं आहेस. आणि ती तिथून निघून गेली. कारण आता तिच्या आयुष्यात मागे वळून पाहण्याची जागाच उरली नव्हती. ती पुढे चालत होती, स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी. आणि त्या दिवसापासून तिची ओळख कोणाच्या नावाने नव्हती, तर तिच्या स्वतःच्या कर्तृत्वाने होती. ती तिथून निघून गेल्यावर तिच्या आयुष्यात एक वेगळी शांतता आली. आधी जिथे प्रत्येक दिवस कोणाच्या वागण्यावर अवलंबून होता, तिथे आता प्रत्येक दिवस तिच्या स्वतःच्या निर्णयाने घडत होता. ती हळूहळू तिच्या कामात रमू लागली. नवीन लोक भेटले. काहींनी तिचं कौतुक केलं, तर काहींनी तिच्या भूतकाळाबद्दल प्रश्न विचारले. पण आता ती कोणालाही उत्तर देण्यासाठी मजबूर नव्हती, कारण तिने स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकलं होतं. दरम्यान तो मात्र तिच्याशिवाय एकटा पडला होता. ज्या लोकांसाठी त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं, तेच लोक हळूहळू दूर जाऊ लागले. त्याला तिची किंमत आता समजत होती. तिचं शांत ऐकणं, तिचं न बोलताही समजून घेणं, तिचं निस्वार्थ प्रेम, सगळं काही त्याला आठवायला लागलं. अनेकदा त्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मेसेज, कॉल, अगदी तिच्या ऑफिस बाहेर उभं राहणंही. पण ती आता त्या सगळ्यांपासून दूर राहायची. एक दिवस मात्र ती स्वतःहून त्याला भेटायला तयार झाली. तो खूप काही बोलण्यासाठी तयार होऊन आला होता. मी बदललोय, मी सगळं सुधारू इच्छितो, असे अनेक शब्द त्याच्या मनात होते. पण ती समोर बसली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्थिरता होती. तू आता का आलास, तिने शांतपणे विचारलं. तो काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला, कारण मला तुझी गरज आहे. ती हलकस हसली आणि म्हणाली, मला कधीच तुझी गरज नव्हती. मला फक्त प्रेम हवं होतं आणि ते तू दिलंच नाहीस. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण ती पुढे म्हणाली, तू बदललास हे चांगलं आहे, पण मी सुद्धा बदलले आहे आणि आता मी मागे जाऊ शकत नाही. त्या दिवशी त्याला स्पष्ट समजलं की काही गोष्टी एकदा तुटल्या की पुन्हा जुळत नाहीत. ती उठली आणि निघून गेली. पण यावेळी तिच्या मनात कोणताही राग नव्हता, फक्त एक शिकवण होती. काही महिन्यांनी तिच्या आयुष्यात पुन्हा एक नवीन वळण आलं. तिला तिच्या कामासाठी मोठा सन्मान मिळाला. तिच्या कष्टाची दखल घेतली गेली. त्या कार्यक्रमात तिचं नाव पुकारलं गेलं. तेव्हा सगळे टाळ्या वाजवत होते आणि प्रेक्षकांमध्ये तोही बसला होता, शांतपणे तिच्याकडे पाहत. अभिमान आणि पश्चाताप दोन्ही भावना घेऊन ती स्टेजवर उभी राहिली आणि म्हणाली, कधी कधी आयुष्यात आपल्याला तुटावं लागतं स्वतःला शोधण्यासाठी. तिच्या शब्दांमध्ये ताकद होती. आणि त्या दिवशी ती फक्त कोणाची बायको नव्हती, ती स्वतःची ओळख बनलेली एक मजबूत स्त्री होती. आणि त्याला तेव्हा जाणवलं की खरी जिंकणारी तीच होती. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट